विरार पूर्व ग्रामीण भागात सोमवारी पहाटे वन कर्मचाऱ्यांनी खैर लाकडांनी भरलेल्या टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो पकडल्याची घटना घडली आहे। मात्र या घटनेत अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक जंगलात फरार झाला आहे। भाताणे वन परिक्षेत्रातील मेढे परिमंडळामध्ये अवैध खैर लाकडाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार सोमवारी पहाटे वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता। यावेळी जंगलातून खैर लाकडाने भरलेला टेम्पो आल्याचे दिसून आले। वन कर्मचाऱ्यांनी टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र टेम्पो चालकाने भरधाव वेगाने टेम्पो घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला। वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या टेम्पोचा पाठलाग करून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर त्या टेम्पोला पकडले। यावेळी अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक जंगलात फरार झाल्याची माहिती देण्यात आली आहे। सदर जप्त केलेल्या टेम्पोमध्ये खैर लाकडाचे 77 तुकडे 1.284 घनमीटर एवढे असून त्याची किंमत 14,892 एवढी आहे। सदर गुन्ह्याचा पुढील अधिकचा तपास सुरू आहे। सदरची कारवाई उपवन संरक्षक डहाणू निरंजन दिवाकर, उपविभागीय वन अधिकारी मांडवी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी भाताणे मनीष महाले, वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली।